पकडते गाडी आली. काय इश्यू आहे? पकडते सोडते असं होतं. कसा वाटतं एक्सपिरियन्स? जाम मजा येते यार, जाम मजा येते का. खूप खूप नवीन शिकायला भेटतंय. आपली चिकन थाळी आहे, चिकन थाळी. सगळं रेडी आहे आणि आता ही ट्रिप कुठे जाणार ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्या आधी सगळं पॅक आहे. तुम्ही आता जशी गाडी बघितलात आणि आपण आता ट्रिप 1-0 करू आणि ट्रिप 2 फ्यूल भरल्यावर बघा. तर ट्रिप 1-0 करूया आणि टाईम वेस्ट न करत का पहिले पटपट निघूया, कारण का वाजलेत 3:26. 3ला निघायचं होतं. सो घाई होते आणि कोण नाही सोबत ते पुढे तुम्हाला दाखवतो. सब रेडी आहे, आता निघूया आणि चलो बाय. तिघही बघतायत. चल बॅग दे, बॅग भाई. चलो नंतर आपा मोरया. चले मयंक. चलो चल बाय. चला ट्रिपचं फर्स्ट फ्यूलअप आता करणार आहे आपण आणि जवळच लवकरच करू, कारण आपल्याकडे फ्यूल नाहीच आहे. घरापासून 2 किलोमीटर आलेलो आहे आणि आता फ्यूल भरू. फुल हां डन हो गया. चलो गाइस फिर फटफट कंटिन्यू करते हैं. अभी ट्रिप 2 को अपन 0 किया है. ट्रिप 1 अपना टोटल ये रहेगा ट्रिप का कितना ये हुआ किलोमीटर्स, एंड ट्रिप 2 अपना फ्यूल का. सो लेट्स गो. तो अभी सो पीपल आजची ट्रिप जी आहे आपली, म्हणजे आज निघाले आपण ती मालवणला चाललो आहे आपण, टुवर्ड्स मालवण. सो आता वाजलेत 4 वाजले दुपारचे आणि आता आपण इथून एलबीएसवरून पवईच्या इथे जाणार आहे, कारण तिथे आपल्याला भाऊ भेटणार. तो आपल्याला जॉईन करणार आहे आणि तो पण सोलो आहे, मी पण सोलो आहे. सो दोघं असणार आहे आम्ही. आता ही जर्नी मोस्ट ऑफ नाईटचीच आहे. तर आता आपण बघूया. पहिले आजचा प्लॅन असा आहे की मालवणला जायचं आहे, बट इन केस जर रात्री काही वाटलं तर आम्ही थांबू एका जागे. तर ते तुम्हाला कळेल या ब्लॉगमध्ये पुढे. आणि आता आपण इथेच फ्यूलअप पण केलं आहे, तर काही टेन्शन नसणार आहे आपल्याला. तर काहीच आता भाऊ भेटला आपल्याला. भाऊ आपला पवईवरून आता आम्ही इथून निघतोय दोघं आणि मॅपवर आता डायरेक्ट आपलं गावचं घर टाकलं आहे. आपल्याला टाईम सांगतोय रात्रीचे 1:26 AM, 9 तास 17 मिनटं. सो बघू कधी पोचतो, किती वेळ लागतो. आणि आता पवई पहिले मुंबईच्या बाहेर पडूया, मग पुढे भेटूया. असं वाटतं पाऊस पडणार आहे पुढे, कारण का एकदम मळ्यात झालेलं आहे आणि डाऊटफुल आहे पाऊस पडायचा. तर बघूया, पनवेल येईल आता. सो कळेल आता आपल्याला काय सिच्युएशन आहे, कारण का पावसाची सिच्युएशन आपल्याला दिसते पुढे. पडला ठीक आहे. तो फायनली मुंबईला करूया बाय मुंबई आणि चलो मालवण. आपण इकडे थांबलो आहे आता, कारण का थांबलं माहिती आहे का, त्याची आपल्या भावाची गाडी ती ओव्हरहीट झाली आहे. आपली युनिकॉर्न आहे ती. सो थोडं ओव्हरहीटमुळे आपण हळूहळू जाऊ थांबलो. ओ हाय ट्रेन. आणि हे बघा किती चालले आपण, 85 किलोमीटर आलो आहे आपण मुंबई गोवा हायवेला. आता चायसाठी आपण एक थांबू, ब्रेक घेऊ एक. तो येतो आहे मागे. मी ब्रिज चढलो, तो ब्रिजमध्ये होता. सो कॉल केलेला त्याने. आता एक छोटा ब्रेक घेतलेला 10 मिनिट्सचा, कारण गाडी थोडी ओव्हरहीट होत होती, त्याची पॉवर सोडत होती हीट होऊन. सो झाला आता. हो चलो आता आरामात जाऊ. आणि एस्टिमेट टाईम परत वाढलेला आहे, 1:30 झालेला आहे. ठीक आहे, काय नाही, आरामात जाऊ आपण. 384 किलोमीटर दाखवत आहे अजून, 384. आणि थोड्या अजून एक अर्धा पाऊण तासात आपण एक ब्रेक घेऊ, टी ब्रेक थोडा, आणि जरा सनसेट पण होऊन जाईल.
आणि असा इश्यू काय आहे ते कळत नाही. युनिकॉर्न तर एवढं हे ना होऊ शकत. बघू काय सीन. तो राऊंड मारेल ना. ट्रिप के पहिले सीन हो रेला है ना. 6:52 गाइस. जो मिथिलची बाईक घेऊन गेलाय तो इथून स्ट्रेट हायवेने गेला आणि गायबच झाला. काटच सीन भाई गायब आहे. गाडी गाडी आली गाडी आली. काय इश्यू आहे. पकडते सोडते असं होतंय. 90 तर आता मी टेकवली तरी पण सोडते गाडी सोडते, पिकअपच सोडते पॉवर. तर आता बघूया गॅरेज काय सांगतात. थोडी जरा सिरियस सिच्युएशन आहे. गाडी त्यांनी ते प्लग वगैरे ते काढलं सगळं, पण ते तरी बंद पडते. म्हणजे आता तो राऊंडला गेला तरी बंद पडते. आता त्यांनी परत ते कॅप काढली आहे, तो परत आता राऊंडला गेला आहे, बंद पडते. आणि आता इथे आपले 30 मिनिट्स गेलेत, ते अजून पुढे पण लेट होणार. पण मेन बाईकचं आहे, कारण का आता जस्ट बघा कावक झाला आहे आणि वाजले बघा किती 7:22. तर काही झालं नाही पाहिजे पुढे, कारण का नंतर पुढे काय भेटणार नाही भेटणार तो एक इश्यू आहे. सो आता बघू प्लीज. म्हणजे एक झाली एकदा तर टेन्शन नाही. मग आता एक नॉनस्टॉप जाऊ. पहिल्या आता एक ब्रेक घ्यावा लागेल, कारण का दोघांनाही भूक लागली आहे. पण इतर ह्याचं बाईकचा इश्यू होतो आहे, ते टेन्शन आहे. आणि आपली बघा उभी आहे. आता आपण फायनली निघालो आहे. 40-45 मिनिट्स आपले गेले इथे, पण ठीक आहे. आणि आता आय थिंक ना मालवणला नाही जाणार, रत्नागिरीमध्ये आपण एक स्टॉप घेऊ आज आणि उद्या सकाळी जर्नी कंटिन्यू करू. कारण बाईकचा इश्यू नको आणि रात्री एवढं रिस्क घ्यायची नाही आपल्याला, कारण का ऑलरेडी आता 7:36 झालेत आणि हा पण टाईम सेट करायचा आहे बाईकचा, तो पण आपण करूया. आता थांबलो की आता माणगावमध्ये त्यांनी जो ॲड्रेस दिला आहे तिकडे आपण चेक करूया, कारण का तो बोलतो सेन्सर विन्सरचा इश्यू असेल तर मग ते तुला तिथे चेक करावं लागेल माणगावमध्ये. मग आता ते माणगावात जाऊनच कळेल. कॉफी कसं वाटतं एक्सपिरियन्स. जाम मजा येते यार, जाम मजा येते. का खूप नवीन शिकायला भेटतंय की कसं डील करायला पाहिजे प्रॉब्लेमशी. पण मस्त आहे, मजा येते. आता वाजले 8:38 झालेत. ऑन दी स्पॉट कसे डिसिजन घ्यायचे ते. आणि आम्ही अजून माणगावमध्येच आहे. त्याचं झाले ते चेंज झाले. फुल पंप होता, फ्यूल फिल्टर होता, तो आता चेंज केला आहे. तर आता डायरेक्ट आता इथून निघू आणि कशेडी टनल क्रॉस करूनच थांबू आता डायरेक्ट जेवायला. हा फ्यूलचा फिल्टर आहे आणि ॲक्च्युली तो इश्यू जे होता हा रेड असतो, तो झाला आहे बघा काय. आणि आता तो चेंज करतो आहे. काय इश्यू आता सगळा क्लिअर झाला आहे. आता एकदा फायनली जाऊ शकतो इथून, म्हणजे एक 10-15 मिनटं इथून आता निघू. हे माणगाव आहे, माणगाव पुढे. मग आता एकदा इथून निघालो की मस्त टेन्शन नाही. बघूया पुढे काय होतं ते. खूप ॲडव्हेंचर होतो. ह्याच मॉडेलमध्ये येतो का. हो हाच मॉडेल आहे. हा स्पेशली हाच, म्हणजे त्यांनी तो काढलाच तसा डिझाईन, म्हणजे गाडीच अशी भेटली. हा अशीच भेटली अशी. हा चल बाई थँक्यू. आपण फायनली माणगावमध्ये पोचलो आणि तिथे गाडी आपण रिपेअर केली, तसं तुम्हाला माहिती आहे आपलं माणगाव. सो नशीब, कारण हा ना माणगावचा जो गॅरेजवाला होता ना खरं खूप हेल्पफुल होता. ह्यानी क्लिअर म्हणजे एकदम जो सोल्युशन काढला ना त्यांनी प्रॉपर काढला. आणि तिकडे हायवेवर थांबलेला तो काय बोलतच नव्हता नक्की काय इश्यू आहे काय नाही. पण ठीक आहे, आता ह्याचा नंबर पण आपण घेतलेला आहे. काय इश्यू असेल तर टेन्शन नाही, तो बोलला आहे आता काहीच इश्यू येणार नाही. तर आता सो बघू. मी तरी पुढे गेलो आहे, निघालं आहे. मी आपलं हेल्मेट वगैरे घालत होतो. तर आता आपण आज रत्नागिरीमध्ये थांबायचा प्लॅन केला आहे, कारण रिक्स नाही घेणार पुढे आता, कारण का ऑलरेडी लेट झालं आहे. वाजले अरे यार घड्याला का आलं 8:56 झाले, तिथे 9 वाजलेत ऑलमोस्ट. मग आता इथून पुढे जेवून आपण डायरेक्ट रत्नागिरीमध्ये थांबू आज.
आणि मग उद्या जर्नी कंटिन्यू करू आणि मालवण. कारण का फायनली कशेडी टनल आलेलं आहे. आत्ता हो लाईट संध्याकाळी आलो आहे की नाही आलो आहे वाटतं, काय माहिती. मी असं एवढं लाईट बघून आता हे होतं. फायनली एंटरिंग कशेडी टनल. हा काय लाईट आहे भाई, लाईट आहे भाई. अरे मजा येते. आम्ही दोघं मस्त कॉलवर पण कनेक्ट होऊन बोलतो पण आहे. टनलमध्ये आलेलं की वेगळंच वाटतं. बघा पण काय आहे वरती बघा, डुची पाणी भरते. पुढचं तर तो एंड दिसतच नाही. ठीक आहे, उसमें क्या हुआ. तर गाईज फायनली आपण आता हॉटेलला पोचतोय जिथे आपण लास्ट टाइम चाय प्यायला थांबलेलो तिथे. आता परत तिथेच पोचतोय. तर इथे लावूया. ओहो हो 10:30 आले आणि आत्ता आम्ही जेवायला थांबलो इथे काळेकाळीला. तर कसं आहे, तुला काय वाटतं, काय मजा आली. पण बोचाचा पापड झालाय माझ्या, पूर्ण पापड झाला. फक्त ते शेकवायचं बाकी आहे, मग आपलं काम फिट. पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे याचा. मजा येते. आणि आता आम्ही एकदम कडक मागवलं. काय ते मागवले तुम्हाला दाखवतो नाही. स्पेशली इथे त्याआधी तर आले. आपली चिकन थाळी आली. चिकन थाळी. आता आपलं जेवण वगैरे झालं आणि आता आपण निघतोय. 11 झालेत आणि आपल्या ETA सांगते 1:46 AM रत्नागिरी. चल लेट्स गो. आता हे ॲक्च्युली ऑपोजिट साईडला आहे रोडच्या. त्यात आपण U-टर्न मारून रत्नागिरी. हे काळकाई मंदिर आहे आपल्या राईटला, हे वालं जे रीलला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल, असं हायवेच्या मधोमध्ये. काय बोलतो. आता आपण भोसटे घाटमध्ये आहे आणि तो जो डेंजरस टर्न आहे ना, डेंजरस टर्न, हा बघा, हा इथेच आहे. हा बघा, ट्रकचं एक ॲक्सिडेंट झालं तिथे. हे बघा, हाच तो टर्न आहे, एकदम डेंजर. हे बघा, इथून भाई नेहमी स्लो. आणि लास्ट टाइम आपल्याला इथेच ते दिसलेलं. तर आपण सेफली जाणार. परशुराम घाटात काम चालू आहे. 1 वे झाला तिथे. 1 वे मागे थोडं काम चालू होतं. चिपळूण आलेला आहे. बी एंटरिंग चिपळूण. हो, जाऊ आम्ही. धन्यवाद. चिपळूणचं हे काम कधी होईल ब्रिजचं. खूप अडचणी आलेत, पण ठीक आहे, होईल, लवकरच होईल चिपळूणचं ब्रिजचं काम. पण मग आपण हे खालचं स्किप करणार आणि जाणार, मग काही इश्यू नाही. खूप बेकार हालत आहे बघा. हा फक्त संगमेश्वरमध्येच एवढं हे झालं, पण बाकी ऑल ओके आहे. पण हा खूपच बेकार पॅच झाला. बेकार एकदम असे एकदम खड्डे होते मोठमोठे संगमेश्वरमध्ये. आणि आता इथून घर 1 तासावर आहे. तर भारी वाटतंय. कसं वाटतं तुला, कसं वाटतंय. मस्त मजा येते भाई. मस्त फॉग. आणि ना फॉग आहे बघा. हा बघा, फुल फॉग आहे. त्याला एक स्टेजिंग ब्रेक घेतलेला. आता निघूया इथून. हातखंब्याला पोचलेलो आहे. इथेच फिलअप करू. इथे आहे का पुढे. इथे नाही, पुढचं आलं. जस्ट हातखंब्याला पोचलेलो आहे. राईटला जायचं आहे आपल्याला, बट आपण इथे फ्युलअप करू आणि मग पुढे जाऊ. हाय
आपली आत्ता आहे ना आता ट्रिप 1 325 आणि फ्यूल भरल्यापासून 323 323 चालते. घर आता 15 मिनटावर आहे. लेट्स सी. फुल 100. एकशे 5 आहे. आता आपण पोचतोय, साहसकडे पोचतोय. आलो साहसकडे. इथे आलो ना की एक लास्ट इयरचं आठवण येतं लगेच. मी वरून सार्थक आम्ही लोक इथे आलेलो मस्त फिरायला. आणि इथे यायचो जेवण झाल्यावर थम्सअप घ्यायला वगैरे. या दुकान आहे बघा हे राईटला, इथे यायचो. मजा आलेली. पण ते काय होतं यार, त्यानंतर प्लॅन झाला नाही इकडे अजून तरी. बघू, करू इकडे प्लॅन करू एकदा. पोचलो. तो बघा साहस. किती वाजले? 2:07. हे कुठे राहायचं? आवाज आहे ना. काय गाडी सकाळी काढतो ना. हां. आम्ही आता साहसच्या घरी आहे आणि फ्रेश वगैरे झालो मस्त रिलॅक्समध्ये. सगळं तयारी पण झालेली आहे झोपायची. एकदम डायरेक्ट झोपायचं जाऊन मस्तपैकी एकदम. निखिल पण थकला आहे फुल. आणि दुपारी आम्ही 3:30ला निघालो काहीतरी आणि 2ला पोचलो. थांबत आलो आणि त्याच्यामध्ये गाडीने धोका दिलेला पंप वगैरे. ते ठीक आहे, काय नाही, ते व्हायचं होतं ते झालं. आता हा व्लॉग इथे एंड करू. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट पार्टमध्ये डायरेक्ट आपण मालवणला जाणार आहे उद्या सकाळी. म्हणजे तुम्हाला कळेल.